राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते। त्यांचा हा दौरा खासगी असल्याचे बोलले जात आहे। मात्र अचानक अजित पवार थेट मुंबईहून सोलापूरला का आले या संदर्भातील विशेष बातमी। नमस्कार, मी अकबर बागवान आणि तुम्ही पाहत आहात लोकप्रधान न्यूज चॅनल। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सोलापूर दौऱ्यावर होते। तसा त्यांचा हा दौरा खासगीच होता। अजितदादा हे थेट मुंबईहून सोलापूर विमानतळावर दुपारी 1:30च्या सुमारास उतरले आणि ते थेट विमानतळातून जवळच असलेल्या कुमटे गावात पोहोचले। कुमटे गावात येण्याचं कारण म्हणजे 14 जुलै रोजी अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सचिन सिनगारे यांच्या वडिलांचे निधन झाले। सचिन सिनगारे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेटीसाठी अजित पवार सोलापुरात आले। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत माजी सेवक संचालक म्हणून काम करत असलेले संभाजी दत्तात्रय सिनगारे यांचे 14 जुलै रोजी दुःखद निधन झाले। संभाजी सिनगारे यांना 2 मुले आहेत, त्यात एक डॉक्टर सिनगारे तर दुसरा मुलगा सचिन सिनगारे। सचिन सिनगारे हे अजितदादा पवार यांच्या अत्यंत जवळचे व्यक्ती म्हणून ओळखले जातात। अजित पवार यांच्याशी सचिन सिनगारे यांचे स्नेहाचे संबंध आहेत। सचिन सिनगारे यांचे वडील संभाजी सिनगारे यांच्या निधनाची वार्ता ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिवेशन सोडून थेट मुंबईहून सोलापुरात आले। कुमट्यातील सिनगारे कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले। जवळपास 1 तासाचा हा दौरा होता। या दौऱ्यानिमित्त विमानतळ ते कुमटे गाव या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। कुमटे गावात देखील गावकऱ्यांनी अजितदादा येत आहेत हे लक्षात येताच त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। या भेटी दरम्यान माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान, आनंद चंदनशिवे आदी नेते मंडळी त्यांच्यासोबत उपस्थित होते। राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील कुमटे गावात धाव घेतली। सिनगारे कुटुंबाचे सांत्वन करून अजितदादा थेट सोलापूर विमानतळावर निघाले। विमानतळावर देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी अजितदादांची भेट घेतली। विमानतळावर मोठी गर्दी पाहायला मिळाली। दरम्यान सिनगारे कुटुंबियांचे सांत्वन करून अजितदादा बाहेर पडताना प्रसार माध्यमांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कोणतेच भाष्य न करता तेथून निघून गेले। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूरला का आले या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मिळालीच असेल। यापुढे देखील ताज्या बातम्या आणि चालू घडामोडी आणि शहरातील राज्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज चॅनल।